हा जो प्रकार आहे की नाही, खाण्यापेक्षा मला दिसायला जास्त आवडतो. किती सुरेख दिसतोय, सगळे रंग याच्यामध्ये सामावलेले आहेत. तर आज आपण करणार आहोत उत्तप्याचे 3 प्रकार आणि हा डाळ तांदळाचा नाहीये बरं का. रव्याचा आहे आणि तो इन्स्टंट होतो. पीठ-बीठ काही अंमवत बसण्याची गरज नाहीये. पोळी कशी करायची ते पण बघायचंय. ती पोळी टाकली ना, एक वेगळाच फ्लेवर त्या उत्तप्याला येतो. बघायची रेसिपी, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत इन्स्टंट रवा उत्तप्पा आणि त्याचे 3 वेगवेगळे फ्लेवर्स बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्हालाही माहिती आहे, आपण प्रत्येक रेसिपी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप बघत असतो. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. तर आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला पोळी करून घ्यायची, जी साऊथ इंडियामध्ये इडली डोशासोबत केली जाते. ती पोळी करायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. पोळी करण्यासाठी आपण घेतली आहे 50 ग्रॅम किंवा 3 ते 4 चमचे उडदाची डाळ, 50 ग्रॅम किंवा 3 ते 4 चमचे हरभऱ्याची डाळ, 4 ते 5 बेडगी मिरची, 3 ते 4 तिखट मिरची, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे ओला नारळाचा चव, 2 लसणाच्या कुड्या, अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं, पोळी कशी करायची ते बघू. आता आपण काय करू, एक पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये आपण घालूया हरभऱ्याची डाळ. ही डाळ आपण थोडीशी भाजून घ्यायची. गॅस कमी करू आणि डाळ हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊ. तर हरभऱ्याची डाळ एक 2-3 मिनिटं भाजत आली, अजून पूर्ण भाजली नाही, तेव्हा यामध्ये घालूया उडदाची डाळ आणि आता मंद आचेवर दोन्हीही डाळी छान हलके डाग येईपर्यंत भाजायच्या. उडीद डाळ छोटी असते, भाजायला कमी वेळ घेते, म्हणून ती उशिरा घालायची. तर आणखी एक 2 मिनिटं भाजल्यावर उडदाच्या डाळीला बघा असा हलके डाग आलेले आहेत आणि माझा सगळ्यात आवडता स्वयंपाकघरातला सुवास उडदाची डाळ भाजलेला. डाळ मस्त भाजून झाली आहे, घमघमाट सुटला आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा अशी भाजली गेली पाहिजे, म्हणजे पोळी जास्त दिवस टिकते. आता बाकीच्या गोष्टींचा नंबर आलाय. आता आपण घालूया सुक्या मिरच्या. तुम्ही मिरच्या हवं तर थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतल्या तरी चालतील, मी कोरड्याच भाजते. मिरची पण भाजून घेऊया. मिरच्या भाजत आल्या, यामध्ये घालूया लसणाच्या कुड्या. तुम्हाला लसूण नाही घालायचा तरी पण चालेल. भाजलेले शेंगदाणे आणि पांढरे तीळ. आता गॅस कमीच ठेवू आणि तीळ चटचटेपर्यंत याला भाजू. याने काय होईल, लसणाचा थोडा वास पण कमी होईल, तीळ पण भाजले जातील. तर हे बघा तीळ छान चटचटायला लागले. अगदी एक अर्धा पाऊण मिनिट भाजलं, याला काढून घेऊया. आता सगळ्यात शेवटी ओला नारळाचा चव घालायचा आणि यालाही भाजून घेऊ. हे थोडंसं कोरडं होईपर्यंत 2-3 मिनटं भाजायचे. गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे हे चिकटत नाही. तुम्ही याच्याऐवजी सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. प्रमाण इतकंच घ्यायचं. आणि हे घ्या, अगदी 2 मिनिटं ओला नारळ भाजला, छान कोरडा झालेला आहे. गॅस बंद करूया आणि यालाही यामध्येच काढून घेऊया. आता हे सगळे जिन्नस गरम असतानाच यावर घालूया हिंग, म्हणजे तो पण थोडासा गरम होईल. मीठ चवीपुरतं आणि याला संपूर्ण गार करून घेऊ. भाजलेले जिन्नस गार होत आहेत, तोपर्यंत आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. उत्तप्याच्या मिश्रणासाठी आपल्याला लागेल 1 कप बारीक रवा, अर्धा कप दही, 1 कप पाणी, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा. साहित्य बघितलं, प्रमाण तुमच्या लक्षात आलं. तर आपण एक मोठा बोल घेतलाय, त्यामध्ये घेऊया बारीक रवा. तुमच्याकडे जाड रवा असेल तर कोरडाच मिक्सरला फिरवून तो वापरला तरी चालेल. यामध्ये घालायचे दही. दही हलकंसं आंबट असेल तरी पण चालेल. चवीपुरतं मीठ. आता 1 वाटी रव्याला अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालायचं. तर हे बघा, या कपाने मी 1 कप रवा घेतला, त्याच कपाने 1 कप पाणी घेतलंय. हे पाणी यामध्ये घालूया. सगळं एकत्र घालण्याऐवजी थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं पडतं. याला मिक्स करून घेऊ. हे बघा, अशा गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात थोडं थोडं पाणी घातल्यावर. आता उरलेलं सगळं पाणी घालूया. याला मिक्स करूया. तर हे बघा, आपण याला मिक्स करून घेतलंय. अशी कन्सिस्टन्सी आहे. यावर झाकूया आणि याला 15 ते 20 मिनिटं असंच भिजवून देऊ. तर रवा आपला भिजवलाय आणि दुसरीकडे चटणीचं सगळं साहित्य पूर्ण गार झालंय. आता मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि याला बारीक करून घेऊ. अगदी एकदम पूड करण्याची गरज नाही आहे, हलकंसं रवाळ असेल तरी चालेल. आणि हे घ्या, आपली ही पोळी तयार झालेली आहे. रंग सुरेख आलाय ना, काढून घेऊया. ही पोळी आत्ता आपण मिक्सरला फिरवतो ना, त्यामुळे थोडीशी गरम असते. अशी ताटामध्ये पसरायची. एक अर्धा पाऊण तास झाला, पूर्ण रूम टेम्परेचरला येऊन द्यायची.
काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली की महिनाभर टिकते. पाहिजे तेव्हा इडलीसाठी, डोसा करताना, उत्तप्पा करताना वापरू शकता. म्हणजे वापरायचं म्हणजे हे इडलीवर थोडंसं तूप किंवा ही पोळी टाकून, डोशावर आपण जेव्हा भाजतो त्यावेळी तुपासोबत ही थोडीशी टाकून खाता येते. जसं आपण शेंगदाण्याची चटणी वापरतो अगदी तसंच याचा वापर करायचा. तर आपली पोळी तयार झालेली आहे. आता आपलं रव्याचं मिश्रण काय म्हणतंय बघूया. रवा पण मस्त भिजलेला आहे. हे बघा असं मिश्रण आहे. रवा भिजला जातो ना, त्यामुळं हे थोडंसं असं मगाशीपेक्षा घट्ट दिसत असेल. झालं. आता आपण हा इन्स्टंट करतोय, त्याला छान जाळी यायला पाहिजे, त्यामुळं आपण यामध्ये घालूया खाण्याचा सोडा. सोडा आपण जेव्हा करायला घेतो तेव्हाच घालायचा. यामध्ये थोडंसं पाणी घालू, खूप जास्त नाही, अगदी 1 ते 2 चमचे. सोडा चांगला एकजीव करून घेऊया. आणि हे बघा सोडा याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेतला. सुरुवातीला मी 2 चमचे पाणी घातलं आणि त्यानंतर आणखी 2-3 चमचे पाणी घातलं. याला चांगलं मिक्स केलं. हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. यापेक्षा थोडी आणखी पातळ असेल तरी पण चालेल. हे आता सोडा घातल्यामुळं हलकं आणि असे बबल्स दिसायला लागलेले आहेत. आता याला मी 2 मिनिटं बाजूला ठेवते आणि पटकन चटणी करून घेऊ. नारळ न वापरता एक मस्त पांढरी चटणी कशी करायची ते बघूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघू. चटणीसाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, पाव वाटी फुटाण्याची डाळ, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे दही, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग. चटणीचं साहित्य बघितलं काही नाही. आता मोहरी, कढीपत्ता आणि हिंग फोडणीचं साहित्य सोडून बाकी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, जिरं, मीठ आणि दही, थोडंसं पाणी आणि याला बारीक करून घेऊया. तुम्हाला जर आणखी पातळ हवी असेल तर आणखी पाणी घातलं तरी चालेल. आणि हे घ्या, आपली ही मस्त अशी पांढरी चटणी तयार झाली. काढून घेऊया आणि याची फोडणी करू. तर फोडणीसाठी अगदी थोडंसं तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं की यामध्ये घालूया मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली, गॅस बंद करू. यामध्ये घालूया हिंग आणि कढीपत्ता. फोडणी झाली, चटणीवर होतो. आणि हे घ्या, आपली चटणी तयार झाली. आता उत्तप्प्याचे वेगवेगळे प्रकार करायचे, तर त्या तिन्ही प्रकाराचं साहित्य मी एकदाच सांगते. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पा करण्यासाठी आपल्याला लागेल उभा पातळ चिरलेला टोमॅटो, उभा पातळ चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, गरजेप्रमाणे तूप आणि तयार केलेली पोळी. तर आपला पहिला प्रकार आहे पोळी उत्तप्पा, म्हणजे सिंपल घी पोळी उत्तप्पा करणार आहोत. तर उत्तप्प्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे. हा माझा भिडाचा तवा आहे बरं का. तुम्ही नॉनस्टिकचा वापरला तरीही चालेल. तेल लावून घेऊ आणि तवा मध्यम गरम होईपर्यंत ठेवायचा. डोसा करताय किंवा उत्तप्पा करताय तर त्यासाठी तवा व्यवस्थित तापलेला असेल तरच तो व्यवस्थित निघतो. तर तवा मध्यम गरम झाला. गॅस कमी करून यावर हे मिश्रण सोडायचं आहे. आता आपण उत्तप्पा करतोय, खूप पातळ नाही, थोडंसं जाडच पसरवून घेते मी. आता गॅस एकदम कमी ठेवलाय. यावर झाकूया आणि याला असंच थोडंसं अर्ध्या 1 मिनिटासाठी असंच ठेवूया. आणि साधारण अर्धा मिनिट आपण याला असंच ठेवलं होतं. आता याला आपण थोडंसं तेल लावूया आणि याला मंद आचेवर कडा हलक्या तांबूस होईपर्यंत असंच ठेवून देऊ. तर आता खालची बाजू 1-1.5 मिनिटातच छान अशी खरपूस झालेली आहे. मी थोडीशी इकडून बघून घेतली. आता याचं नाव आहे घी पोळी, म्हणजे याच्यावर घालायचं घी म्हणजे साजूक तूप. तुम्ही घी ऐवजी बटर घातलं तरी पण चव छान लागते. तिला तुम्ही बटर पोळी उत्तप्पा म्हणू शकता. त्यानंतर यावर घालायची आहे ही पोळी. ही तिखट असते, त्यामुळं तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. झालं. गॅस आता कमीच ठेवूया. याच्या कडा सोडवून घ्यायच्या. याला एकदा फक्त फ्लिप करायचं. रंग मस्त आलाय ना, छान झालं की नाही खालून. वाटतंय का हा रव्याचा असा इन्स्टंट केलेला डोसा आहे. आता मोठ्या आचेवरच मी खालची बाजू अगदी 15-20 सेकंदासाठी भाजून घेते. आपला हा घी पोळी उत्तप्पा तयार. हा दिसायला जितका साधा दिसतो ना, पण तितका चवीला साधा लागत नाही, खूप भारी लागतो. आता उत्तप्प्याचा दुसरा प्रकार आहे टोमॅटो उत्तप्पा. तो करूया. तवा मध्यम तापला, मिश्रण सोडायचं, याला थोडं पसरवून घ्यायचं, गॅस थोडासा वाढवायचा आणि याला हलकंसं सुकून द्यायचं. एकदम ओलं ओलं असताना काही घालायचं नाही.
थोडा वेळ, एक अर्धा 1 मिनिट असंच ठेवूया. आता तवा छान तापला तर बघा जाळी किती मस्त येते. मग अशी थोडा कमी तापला होता म्हणून जाळी कमी आली. त्यामुळं एक लक्षात घ्या, तवा व्यवस्थित तापला तरच जाळी छान येईल. आणि हे बघा एक अर्धा 1 मिनिट झाला, थोडंसं वरून सुकल्यासारखं झालं, एकदम पण ड्राय करू नका. यावर घालूया टोमॅटो, थोडी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं घातलं, आपण याला थोडंसं असं दाबून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा. बघा हे सगळं ना हलकं ओलसर असताना घातलं की चांगलं सेट होतं. आता तुम्हाला तूप लावायचं आहे, बटर लावायचं आहे, तेल लावायचं आहे, जे हवं ते लावा. इथं मी थोडंसं तूप घेते, कडेने थोडंसं आणि याच्यावर थोडंसं. गॅस आता कमीच ठेवू आणि याच्या कडा तांबूस होईपर्यंत भाजून घेऊ. झालं, हे 1 मिनिटातच मस्त असं भाजलं गेलंय, खरपूस झालंय. आता मी काय करते बघा, याला थोडंसं तूप लावून घेते. हे असं ॲक्च्युली खूप छान दिसतंय. मी मनूला करायचं तर असं करते आणि आपल्याला करायचं असेल तर आपण वरून थोडीशी पोळी घालायची. आणखी एक रंग ॲड केला आहे. माझ्या मते हे खाण्यापेक्षा दिसायला छान दिसतं. आता याला कडा सोडून घेऊया आणि उलटून घेऊ. कसा आलाय रंग? छान आलाय ना? आता गॅस थोडासा वाढवूया आणि खालच्या बाजूने मस्त भाजून घेऊया. एक अर्धा 1 मिनिटं भाजायचं. त्याच्यावरचं टोमॅटो असतं ना, ते असं थोडं थोडं भाजलं जातं, ते खूप भारी लागतं. झालं, 1 मिनिटभर भाजलं, उलटून घेऊया. हे बघा, हे भाजलेला टोमॅटो असतं ना, मस्त लागतो. आपला दुसरा प्रकार झालेला आहे, काढून घेऊ. आता तिसरा प्रकार आपण लहानपणापासून खात आलोय आणि तोच उत्तप्पा आहे असं आपल्याला वाटत होतं. सगळं घ्यायचं, कांदा, टोमॅटो सगळं त्या बॅटरमध्ये टाकायचं. एवढं मोठं जरी बॅटर असलं तरी सगळं त्यात टाकायचं आणि डोसे, उत्तप्पे करायचे. टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची याला मिसळूया आणि उत्तप्पा करूया. मला वाटते प्रत्येक महाराष्ट्रीयन घरांमध्ये आपल्या लहानपणापासून असाच उत्तप्पा आपण करतो. झालं, अगदी मगाशी सारखं तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा. यावर हे मिश्रण घालायचं आणि याला हलकं पसरायचं. आणि या उत्तप्प्याला मी काय करते माहिती का, असं थोडंसं सुकत आलं ना, वरून कोथिंबीर घालायची, मस्त दिसते. कडेने थोडासा हा सुकल्यासारखा झाला की तूप, तेल, बटर जे आवडतं ते लावून घ्यायचं. आणि यालाही आपण मंद आचेवर खालची बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत, ब्राउनिश होईपर्यंत ठेवून घेऊया. तर साधारण 1 मिनिटभर याला मंद आचेवर ठेवलं. आपला उत्तप्पा छान खालून पण भाजला गेला आहे. तुम्हाला पाहिजे तर इथं पण तुम्ही थोडीशी पोळी घालू शकता. मी पण थोडी घालते. याला उलटून घेऊ. गॅस मोठा करून 15-20 सेकंद भाजून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने भाजून झाला आहे आपला हा उत्तप्पा. काढून घेऊया. मस्त दिसतोय ना? तर अशा प्रकारे आपण हे 3 प्रकारचे उत्तप्पा केले. एक आहे प्लेन घी पोळी उत्तप्पा, दुसरा टोमॅटो उत्तप्पा आणि तिसरा आपला सगळ्या आया, आज्या, पणज्या करतात ना तो उत्तप्पा. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कोबी, फ्लावर जे असेल ते टाकायचं आणि करायचा. चवीला छानच लागतो. तुम्हाला यातला कुठला प्रकार जास्त आवडला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. किंवा तुम्ही काही वेगळं ट्राय करता का उत्तप्पा करताना, तर ते पण मला लिहून कळवा. मस्त असे हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पा तुम्ही एकाच बॅटरपासून करू शकता. त्यात पण आपण हे इन्स्टंट रव्याचं बॅटर केलेलं आहे. पण जर तुमच्याकडे आपलं नेहमीचं डोशाचं बॅटर शिल्लक असेल तर ते बॅटर वापरून सुद्धा तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पा सहज करू शकता. इथं मी ही बिना नारळाची चटणी केली आहे. तुम्हाला जर याच्यासोबत नारळाची चटणी हवी आहे, टोमॅटोची चटणी हवी आहे, तर या सगळ्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, जाऊन बघू शकता. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.